नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 धडा 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी। आज आपण या धड्याविषयी बोलणार आहोत। पृथ्वी आणि जीवसृष्टी तिसरा धडा। आता आपली आकृती दिली आहे पृथ्वीची आवरणे। याच्यामध्ये सगळ्यात खाली आहे शिलावरण। त्याला शिलावरण म्हणजे काय? शिला म्हणजे दगड, खाली सगळे दगड असतात। नंतर आहे जलावरण, म्हणजे जलावरण म्हणजे खाली सगळं जल असतं आणि वरती वातावरण, वातावरण म्हणजे हवा। आणि आपलं आता जीवावरण, जीवावरण कुठं असतं? जलावरण आणि वातावरण दोघांचं मिळून जीवावरण होतं, म्हणजे इथं सजीवसृष्टी जिवंत असतं। आता सांगा पाहू, तुम्हाला कोणी पाणी कुठून मिळते? तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? कोण श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? ही गरज तुम्ही कशी भागवता? पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? तुम्हाला पाणी कुठून मिळते? तर आपल्या जलाशयामधून पाणी आपल्याला भेटतं, आपण घेऊन येतो। तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले? तर आपण जमिनीवर आपलं घर बांधलेलं आहे। श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशी गरज असते? तर आपण काय घेतो? ऑक्सिजन। पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कुठून मिळते? तर सूर्यापासून आपल्याला प्रकाश आणि उष्णता भेटते। पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते। जमिनीवर पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते। आता आपल्याला जमिनीवर, पाण्यात, हवेत सजीवांचं आपल्याला पक्षी उडताना दिसतात। पक्षी हवेत आहेत, जमिनीवर कोण आहेत? माणसं, प्राणी आहेत आणि पाण्यामध्ये मासे आहेत। पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत आहे, म्हणजे पृथ्वीवर दिवस होते, रात्र होते, याला कोण कारणीभूत आहे? तर सूर्य। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा व सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात। या तिन्ही आवरणात हे दिसून येतं। तर आता बघूया शिलावरण व जलावरण। पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे। पृथ्वी जी बाहेर आहे ती कवच आहे तो कठीण आहे। हे माती व खडकांचे बनलेले आहे, म्हणजे पृथ्वी आपली समज, ही पृथ्वी ही आपली कशापासून बनलेली आहे? माती आणि खडकांपासून, ती एकदम कडक आहे। आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो। कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, कोठे ओसाड जमीन वाळू असते, कोठे जमीन पिकांनी भरलेली तर कोठे जमीन झाडांनी झाकलेली असते। काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेले मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात। काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात। आपण बाहेर फिरायला गेलो, कधी आपल्याला एक मोठा जंगलच येईल, कधी वाळवंट येईल, कधी समुद्र येईल, कधी झाडांची पानं, कधी पिके येतात। हे सगळं आपल्याला चढ उतार दिसलेला असतं। तो कशामुळे दिसतं आपल्याला? शिलावरणामुळे। आता याच्यामध्ये पृथ्वीची जमीन आहे, याच्यामध्ये जमीन किती आहे? 1/3 जमीन आहे, म्हणजे 100% 30% जमीन आहे आणि बाकी 70% काय? पाणी आहे पृथ्वीवर। आता आपल्याला विविध भूरूप आहे। आता इथे दिलं आपल्याला पर्वत, खिंड, दरी, डोंगर, टेकडी, मैदान, नदी, समुद्र किनारा आणि हे समुद्रावर आहेत बेट, अशी विविध भूरूपे दिली आहेत। तर कोठे खडकांचे उंच उंच सुळके दिसतात। पृथ्वीवर जमिनीचा शिलावरणाचा भाग आहे। पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे। या पाण्याखालील शिलावरण असते, पाण्याच्या खाली जमीन असते। बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग म्हणून शिलावरण बनते। शिलावरण दगडांपासून बनलेलं असतं। पृथ्वीच्या पृष्ठभागाला सुमारे 1/3 जमिनीचा आहे। पृथ्वीवर 1/3 1/3 भागात जमिनीचा आहे। जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात। काय म्हणतात? खंड। पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडामध्ये विभागलेली आहे। पृथ्वीवर किती खंड? टोटल 7। पहिला आहे आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया या नावांनी हे ओळखले जातात। आशिया सर्वात मोठा खंड आहे। सर्वात मोठा खंड कोणता? आशिया। तर सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया आहे। सर्वात लहान कोणता आहे? ऑस्ट्रेलिया। जमीन सगळीकडे सपाट व सारख्या उंचीची असते। तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो, त्यांना आपण भूरूपे म्हणतो। जमीन कधी सपाट असते, कधी उंच सकल असते। त्या जमिनी जो विशिष्ट आकार प्राप्त केला त्याला आपण काय बोलतो? भूरूपे। काय बोलतो? भूरूपे। मैदान, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे। पृथ्वीचा 2/3 म्हणजे 70 ते 75% भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने। यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये व्यापलेलं आहे। कशामध्ये? महासागरात। महासागरामधील पाणी खारे असते। महासागराचे पाणी आपण पिऊ शकतो का? नाही, कारण ते खारे असते। आता महासागरांची नावे: अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर। हे 5 महासागर आहेत। किती आहेत महासागर? 5। पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी, दक्षिण महासागर। महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात। किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे, भूरूपे तयार होतात। उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी जलरूपे महासागराचे भाग आहेत। आता महासागराचे भाग कोणते आहेत? समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात,
खाडी इत्यादी जलरूपे महासागराचे भाग आहेत. जमिनीवरून वाहणारे पाणी पृथ्वीवर जमिनीवर वाहणारे पाणी लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. यांचे पाणी खारे नसून गोड असते. जे जमिनीवर वाहणारे पाणी ते खारे नसतं, ते गोड असतं. त्यांना काय म्हणतात? ओहळ, ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी. नदी काय असते? सर्वात मोठी असते. आता ओढे जोडले जाऊन उपनद्या व उपनद्या म्हणतात. म्हणजे पहिले नदीचा छोटा झरा असतो, नंतर मोठा होतो, तिची उपनदी बनते, नंतर मोठी नदी बनते. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो. जर पाणी वरून खाली पडत असेल त्याला आपण काय बोलतो? धबधबा. काय बोलतो? धबधबा. नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. नद्या कुठे जाऊन मिळतात? सागराला. नंतर सरोवर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठवून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. काय बोलतात? सरोवर बोलतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात. लहान जलाशयाला काय बोलतात? तळे. हिम स्वरूपातील पाणी थंड प्रदेशातील ढगातील पाण्याचे कण फुटून हिमकण तयार होतात. हिमकण म्हणजे आपल्याला बर्फ पडतो त्याला आपण काय बोलतो? हिमकण. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. ते बर्फाचे थरावर जर साचत गेले की त्यांचा आकार मोठा होत जातो. जमिनीच्या उतारावरून ते तर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांची हिमनदी बनते. म्हणजे बर्फाचं पाणी होऊन ती हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात. समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांना काय म्हणतात? हिमनग. भूजल. आता जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरात खूप पाणी साठलेले असते, त्याला म्हणतात भूजल. म्हणजे जमिनीच्या खाली असते जे पाणी असते त्याला आपण काय बोलतो? भूजल बोलतो. हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना विहिरींना जमिनीखाली झऱ्यामुळे पाणी मिळते. आता आपल्याला काय होतं? सरोवरांना विहिरींना जमिनीखाली झऱ्यामुळे काय भेटतं? पाणी भेटतं. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल, वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. काय म्हणतात? जलावरण. आता इथे खंडांची नावे देतो बघा. खंडे: आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप. टोटल किती खंड आहेत? 7. नंतर महासागर कोणते? पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, हे आर्टिक महासागर. ही महासागरांची नाव आहेत. आता आपण वातावरण बघूया. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. काय म्हणतात? वातावरण. पृथ्वीवर जी हवा आहे त्याच्या आवरणाला आपण बोलतो वातावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणाची हवा विरळ होते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. हवेचे मुख्य घटक कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे हवेचे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू त्यात अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत. हे तुम्ही शिकलात. हवेमध्ये काय काय असतं? नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर बनतात. आता इथे आहे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी 13 किलोमीटर अंतराच्या थराला तपांबर म्हणतात. काय म्हणतात? तपांबर. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. तपांबरमध्ये हवेमध्ये काय असतात? बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. आता सूर्याची किरणे जमिनीवर येतात त्याच्यामुळे इथला पृष्ठभाग तापतो. त्यामुळे तिथली पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. काय असते? गरम असते. तपांबरात वर गेले की हवा थंड होते. म्हणजे आपण इथून जसं वरती जाऊ तशी तशी हवा काय होईल? थंड होत जाईल. वातावरणाचे जवळजवळ सर्व बाष्प तपांबरात असते. म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे असे हवामानाच्या संबंधाच्या सर्व घटना तपांबरात होतात. सगळ्या घटना कुठे होतात? ऊन, वारा, पाऊस कुठे होते? तपांबरामध्ये. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. विमाने कुठे उडतात? तपांबराच्या वरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. आपण विमानामध्ये गेलो वरती की एकदम वरती गेलं हवेचं प्रमाण कमी होतं, म्हणून विमानामध्ये आपण बसतो की आपल्याला ऑक्सिजन मास्क दिले असतात, कारण की कोणाला श्वासाचा त्रास होऊ नये म्हणून. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे
50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. काय म्हणतात? स्थितांबर. हे तपांबर आहे, याच्यावरती आहे स्थितांबर. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. तपांबर आणि स्थितांबर याच्यामध्ये कुठला वायूचा थर आहे? ओझोन वायूचा थर आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवर सजीवांचे रक्षण होते. ओझोन वायू काय करतो? सूर्यापासून जी अतिनील किरणे असतात ती शोषून घेतो, त्याच्यामुळे पृथ्वीवर सजीवांचे रक्षण होते. आता जरा डोके चालवा. सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसेल? आता आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो, तो कोणत्या आवरणात दिसेल? तपांबरामध्ये दिसेल. कुठे दिसेल? तपांबरामध्ये. गिर्यारोहक उंच डोंगरावर पर्वतावर चढून जातात. पर्वतांची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते. पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातात. याचे कारण काय असेल? आपण जेव्हा एखादा मोठा डोंगर चढायला गेलो, त्याचा अंतर 5000 किलोमीटर आहे जमिनीपासून, तर वरती हवेचं प्रमाण कमी होतं, म्हणून ते ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातात आणि सोबत ऑक्सिजन मास्क घेऊन जातात, कारण की त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला नको म्हणून. आता नवीन शब्द आहे संगणन. बाष्प थंड होऊन त्याच्या द्रवात रूपांतर होण्याची क्रिया. म्हणजे बाष्प म्हणजे हवेतील वाफ आहे, ते थंड झाले की तिचं द्रवात रूपांतर होतं, म्हणजे पाण्यात रूपांतर होतं, त्याला बोलतो आपण संगणन. काय बोलतो? संगणन. आता पाऊस कसा पडतो हे शिकून घेऊ आपण. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीवरील जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. काय होतं? पहिलं सूर्याची किरण आहेत, त्याच्यामुळे पाण्याची काय आली? वाफ झाली. ती वाफ काय होते? वाफेच्या उष्णतेमुळे वाफ हवेत मिसळते, ती वाफ हवेत मिसळली जाते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होऊन संकलन होते व त्या पाण्याचे सूक्ष्मकण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. ही वाफ आहे, ती वरती गेली की त्याचे छोटे सूक्ष्मकण बनतात आणि ती इतकी हलकी असते की ते ढगांच्या रूपामध्ये त्या हवेत तरंगत असतात. सूक्ष्मकण एकत्र येऊन पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. ते सूक्ष्मकण आहे, ते एकत्र येऊन पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे तरंगू शकत नाहीत. ते मोठे थेंब काय असतात? जड असतात, ते तरंगू शकत नाही. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर परत पडतात. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ, नदी, नाल्यांमधून समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणी नद्यांना येऊन मिळते. म्हणजे काय होतं? जे पाऊस आहे, जे ओढे नाले यातून परत मिळून कुठे भेटतं? समुद्राला भेटते. बाष्पीभवनामुळे पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन, संगणन व पर्जन्य या क्रिया अखंडपणे एका चक्राप्रमाणे चालतात, त्याला म्हणतात जलचक्र. काय म्हणतात? जलचक्र. म्हणजे काय होतं? पहिले पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ झाली, नंतर संगणन म्हणजे पाण्याच्या वाफेला थंड हवा लागली, म्हणजे ढगांना थंड हवा लागली, ते पाणी पर्जन्याच्या रूपात म्हणजे खाली पाऊस पडतो, पर्जन्य क्रिया म्हणते. आणि ही क्रिया अखंडपणे चालू असते. ही क्रिया अखंडपणे चालू असते, याला काय बोलतो आपण? जलचक्र. काय म्हणतो? जलचक्र. आता आहे आपण जीवावरण, म्हणजे आपण जिथे राहतो त्याला काय बोलतो आपण? जीवावरण. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. काय आढळतात? सजीव. पृथ्वीच्या वेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात. कुठे काय असतं? उंच पर्वत म्हणजे डोंगर असेल, कुठे फक्त सपाट मैदान असेल. कोठे कोरडे वाळवंट. वाळवंट म्हणजे जिथे पाऊसच पडत नाही, फक्त वाळूच असते. आणि गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उतार असतो. समुद्र उतार असतो म्हणजे इथे असं लाटा जास्त वरती खाली होतात. महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतात. म्हणजे आपण इथून जर इथं आपला किनारा आहे, इथं आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं महासागर काय होईल? खोल होत जाईल. अनेक किलोमीटर खोल असू शकतो. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येतं. पृथ्वीवरील सजीवांमध्ये काय दिसतं आपल्याला? वैविध्य. उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल. हे ध्रुवीय अस्वल आहे, म्हणजे त्याचा कलर काय असतो? सफेद. आणि आपल्याकडे जो अस्वल असतो त्याचा कलर काय असतो? काळा. आफ्रिकेच्या कवचाळ प्रदेशातील झेब्रा प्राणी माहिती आहे आपल्याला. तर ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू प्राणी कुठे आढळतो? ऑस्ट्रेलियामध्ये. हे कुठल्या प्रदेशात आढळत नाही. हत्ती सिंह उष्ण प्रदेशात. हत्ती सिंह कुठे आढळतं? उष्ण प्रदेशामध्ये. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीमध्ये विविधता आढळते, म्हणजे सगळीकडे वनस्पती वेगवेगळ्या असतात. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात, हवेत विविध प्रकारचे वनस्पती, सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण, वातावरण या सजीवांचे अस्तित्व असते. सजीव कुठे कुठे राहतात? शिलावरण, जलावरण आणि वातावरण याच्यामध्ये सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणाचे सजीव त्यांनी व्यापलेल्या भागास आपण जीवावरण म्हणतो. काय म्हणतो? जीवावरण. आता हे नेहमी लक्षात ठेवा.
पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. पृथ्वीवरील प्रत्येक वनस्पती, सूक्ष्मजीव सगळे प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ, मृत्यू जीवावरणात होतो. म्हणजे सर्व सजीव जन्म कुठे घेतात? जीवावरणात. त्यांची वाढ होते कुठे? जीवावरणात. त्यांचा मृत्यू पण कुठे होतो? जीवावरणावर. आता आपण काय शिकलोय बघायचे. पृथ्वीवरील बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग एकाच्या आवरणाला काय म्हणतो आपण? शिलावरण. काय म्हणतो? शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग हा जमिनीने, तर 2/3 भाग पाण्याने व्यापला आहे. कशाने व्यापलेला? 2/3 पाण्याने. सगळ्यात जास्त काय पृथ्वीवर? पाणी आहे. जमिनीवरील पाणी, बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. कशामध्ये होतो? पृथ्वीच्या जलावरणात. पृथ्वी भोवताच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? वातावरण. काय म्हणतात? वातावरण. पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असतं. पृथ्वीवरील जलचक्र सतत चालू असतं. म्हणजे ऊन, पाऊस, हिवाळा हे ऋतू आहेत भारतामध्ये. खरं तर उन्हाळा आणि पावसाळा हे 2च ऋतू आहेत, पण भारतामध्ये 3 ऋतू आहेत. सितंबरामधील ओझोन वायू सूर्यापासून घेणारे घातक अतिनील किरण शोषून घेतात. काय करतात? अतिनील किरण ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. सजीवांचे रक्षण त्याच्यामुळे होतं. वातावरण, शिलावरण व जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव त्यांनी आपल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. काय म्हणतात? जीवावरण. आता हे प्रश्न उत्तर तुम्हाला घरी जाऊन सोडवून घ्यायचे. अशा प्रकारे आपला धडा संपलाय. 3रा पृथ्वी आणि जीवसृष्टी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.